आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातून कोकरूड गावातील माळेवाडीमध्ये एका धाडसी महिलेने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे। अश्विनी अरुण गोसावी असं या महिलेचं नाव आहे आणि त्यांच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे। माळेवाडीतील गोसावी वस्तीमध्ये बाळू आनंद गोसावी यांचं दुमजली घर आहे। त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरची खोली कपडे वाळवण्यासाठी आणि इतर सामान ठेवण्यासाठी वापरली जाते। रविवारी रात्री ही खोली उघडी राहिल्याने बिबट्याने संधी साधून घरात प्रवेश केला आणि कॉटखाली जाऊन बसला। सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बाळू गोसावी यांच्या सुनबाई अश्विनी गोसावी कपडे आणण्यासाठी खोलीत गेल्या। कॉटखाली काहीतरी असल्याचं त्यांना जाणवलं। सुरुवातीला त्यांना वाटलं की एखादं कुत्रं असेल। त्यांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, पण त्या क्षणी बिबट्याने गुरगुर करायला सुरुवात केली। हा आवाज ऐकून अश्विनी यांच्या लक्षात आले की हा बिबट्या आहे। अशा गंभीर परिस्थितीतही त्यांनी जराही गोंधळून न जाता शांतपणे काम केलं। त्या लगेच खोलीतून बाहेर आल्या आणि बाहेरून खोलीला कडी लावून घेतली। त्यानंतर त्यांनी तत्काळ घरातील लोकांना याची माहिती दिली आणि गावकऱ्यांच्या मदतीने कोकरूड पोलीस आणि वन विभागाला कळवलं। माहिती मिळताच कोकरूड पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले। पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांनी तात्काळ बंदोबस्त लावला। सांगलीचे उपवनसंरक्षक सागर गवते, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे आणि शिराळा वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे आणि त्यांच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। पिंजरा आणून आणि मोठी तयारी करून अखेर या बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आलं। या कामगिरीत वनरक्षक दत्तात्रय शिंदे, सुनील कुरी, स्वाती कोकरे आणि रेस्क्यू टीमचे सुशील कुमार गायकवाड, युनुस मनेर, संतोष कदम, गौरव गायकवाड, विशाल चौकुले, संजय पाटील, सचिन पाटील, राहुल गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। बिबट्याला जेरबंद केल्यावर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आलं। अश्विनी गोसावी यांच्या धाडसी निर्णयामुळे एक मोठी दुर्घटना टळली आणि वन विभागाच्या टीमनेही अत्यंत कुशलतेने ही कामगिरी पार पाडली। या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की मानव वन्यजीव संघर्ष वाढत असला तरी सतर्कता आणि प्रसंगावधान यामुळे मोठे धोके टाळता येऊ शकतात।